नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एका पुस्तकाची समीक्षा करणार आहोत, द सायकोलॉजी ऑफ मनी, पैसे आणि मनोविज्ञान यांचा अन्वयार्थ। पैसा आणि आर्थिक निर्णय यांच्यामध्ये केवळ गणित, आकडेमोड किंवा तर्कशुद्ध विचारांचा समावेश नसतो। अनेकदा आर्थिक निर्णयांमध्ये आपल्या भावना, मनस्थिती आणि अनुभवांचा मोठा वाटा असतो। मॉर्गन हॉसल यांचे द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक याच पैलूंचा शोध घेते। या पुस्तकात लेखकाने पैशांच्या व्यवस्थापनावर कोणत्या भावनिक आणि मानसिक घटकांचा परिणाम होतो हे विविध कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे। या पुस्तकातील काही ठळक मुद्दे: 1. पैशांबद्दलच्या निर्णयात तर्क कमी आणि भावना जास्त असतात। पारंपरिक अर्थशास्त्र सांगते की लोक तर्कशुद्ध निर्णय घेतात, परंतु वास्तविक जीवनात आर्थिक निर्णय हे नेहमीच तर्काने घेतले जात नाहीत। आपल्यावर आपले अनुभव, परिस्थिती आणि भावना यांचा प्रचंड प्रभाव असतो। लोक बहुतेक वेळा भीती, लोभ, आत्मविश्वास किंवा असुरक्षिततेमुळे आर्थिक निर्णय घेतात। म्हणूनच कोणतेही दोन लोक एकाच परिस्थितीत समान निर्णय घेत नाहीत। 2. धैर्य हे यशाचे मापन आहे। पैशांबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। मॉर्गन हॉसल यांचा असा विश्वास आहे की लोकांना पैशांचा योग्य वापर करायचा असेल तर धैर्य आणि संयम या दोन गोष्टींची गरज आहे। आर्थिक यश हे केवळ कमाईवर किंवा गुंतवणुकीवर अवलंबून नसते, तर आपल्या निर्णय क्षमतेवर अवलंबून असते। 3. अपयश ही यशाचा भाग आहे। आर्थिक निर्णयांमध्ये अपयश हे अपरिहार्य आहे, पण अपयशाच्या भीतीने किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे हार मानणे योग्य नाही। प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाची कहाणी असते, पण त्यांनी अपयशातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे ठरवले आहे। गुंतवणूक करताना चढ उतार येतात, पण दीर्घकाळासाठी शांतपणे गुंतवणूक टिकवणे हेच सर्वात मोठे यश आहे। 4. पैशांचे महत्त्व वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे आहे। पैशाची किंमत किंवा महत्त्व हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते। काही लोकांसाठी पैसा हा सुरक्षा आणि स्थिरतेचे प्रतीक असतो, तर काहींसाठी तो प्रतिष्ठा आणि यशाचे प्रतीक असते। पैशाबद्दलचे आपले विचार आपल्या संस्कृती, समाज आणि बालपणीच्या अनुभवांवर अवलंबून असतात। 5. वाढ आणि यशाबद्दल गैरसमज। पैशाने संपत्ती मिळवणे हे फक्त चांगले निर्णय घेण्यावर अवलंबून नसते, तर सुदैव, संधी, योग्य वेळ यांचाही यात मोठा वाटा असतो। बरेचदा आपण इतरांच्या यशाचा किंवा संपत्तीचा अंदाज फक्त त्यांच्या निर्णयांवरून लावतो, पण यशामध्ये असलेली दैवयोगाची भूमिका लक्षात येत नाही। 6. समाधान हे सर्वात महत्त्वाचे। जीवनात कितीही पैसा मिळवला तरी जर समाधान नसेल तर ते यश नाही। पुस्तकात सांगितले आहे की कितीही पैसे मिळवले हे मोजण्यापेक्षा तुम्ही मिळालेल्या पैशांचा वापर कसा केला हे अधिक महत्त्वाचे आहे। संपत्ती ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, ती मनस्थितीची आहे। प्रेरणादायक किस्से आणि उदाहरणे। मॉर्गन हॉसल यांनी पुस्तकात अनेक लोकांच्या अनुभवांच्या कथा सांगितलेल्या आहेत, ज्यातून विविध दृष्टिकोनातून पैशांचे महत्त्व स्पष्ट केले आहे। उदाहरणार्थ, एक असा माणूस जो प्रचंड पैशांचा मालक होता, परंतु त्याच्या हव्यासामुळे तो सर्व काही गमावून बसला। दुसरीकडे एक सामान्य माणूस ज्याने आपल्या साध्या पण शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण केली। या कथांमधून हे स्पष्ट होते की पैशाचे व्यवस्थापन फक्त किती पैसा आहे यावर अवलंबून नसते, तर कसा वापरला जातो यावर अवलंबून असते। या पुस्तकातून शिकण्यासारखे धडे: 1. वैयक्तिक आर्थिक योजना हवी। प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि ध्येयानुसार आपली आर्थिक योजना तयार करावी। इतरांच्या यशस्वी योजना आपण अक्षरशः अवलंबणे योग्य नाही। 2. जोखीम समजून घेणे महत्त्वाचे। प्रत्येक आर्थिक निर्णय घेताना त्याच्या जोखमीचे आकलन करणे आणि त्यानुसार योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे। 3. अपयशातून शिकणे। आर्थिक निर्णयांमध्ये काही वेळा अपयश येते, परंतु त्यातून शिकणे हे आपल्याला पुढील यशासाठी मदत करते।
4. संयम ठेवा. संपत्ती निर्माण करणे हे तत्काळ घडणारी गोष्ट नाही. संयम, सातत्य आणि योग्य गुंतवणूक हेच यशाचे मुख्य घटक आहेत. या पुस्तकाचा सारांश. द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक पैसे आणि संपत्तीबद्दलच्या आपल्या मानसिकतेचा वेध घेते. आपल्या आर्थिक निर्णयांना फक्त तर्काने नव्हे तर भावनांच्या द्वारेही चालवले जाते आणि हे समजून घेतल्याने आपण अधिक शहाणपणाचे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून निर्णय घेऊ शकतो. मॉर्गन हॉसल यांनी या पुस्तकाद्वारे संपत्ती आणि मानसिकता यांच्यातील गुंतवणुकीच्या नात्याचा उत्तम उलगडा केलेला आहे, ज्यातून प्रत्येकाने पैशांबद्दल सकारात्मक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा हे शिकता येते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुम्ही हे पुस्तक वाचले असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. थँक्स फॉर युअर टाइम.